उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मित्रपक्ष भाजपला डिवचलाय का अशी चर्चा सुरू झालेली आहे। याला निमित्त ठरले उदय सामंत यांचं एक वक्तव्य। उदय सामंत यांनी विधानसभा निवडणुकीतील यशाचं श्रेय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं। शिंदेंमुळे राज्यात महायुतीची सत्ता आली असा दावा सामंत यांनी केला। तसंच शिंदेंच्या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्याचंही सामंत यांनी म्हटलंय। आता सामंत यांच्या या वक्तव्यावर भाजप काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे। पण कार्यकर्त्यांनी एखाद्या तालुका प्रमुखाने जर मांडलं की साहेबांनी एवढी विकासाची कामं केलेली आहेत, साहेबांच्या निर्णयामुळे सत्ता आलेली आहे, म्हणून साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी जर इच्छा व्यक्त केली त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही। उद्योगमंत्री हे चापलुशी करणार आहेत, त्यामुळे सरशी तिकडे पारशी असं जे म्हण आहे त्या विचाराचे उद्योगमंत्री आहेत। उद्या वेळ आली एकनाथ शिंदेना डुच्चू देऊन पुन्हा एकदा 20 ते 25 आमदारांना घेऊन ते देवाभाऊच्या घरात जाऊन बसतील। मला वाटतं बरोबर आहे, त्यांनी त्यावेळेला शिंदे साहेबांनी उठाव केला, त्यांनी सगळे शिवसेनेत उद्धवजींना कंटाळून त्यांच्या कार्यभाराला कंटाळून हे सगळे इकडे आले होते आणि त्याचं नेतृत्व शिंदे साहेबांनी केलं होतं। हे तर खरंच आहे, त्याबद्दल वावग नाही। पण नंतर त्यावेळेला आमचे सुद्धा इतके आमदार असताना 107 आमदार असताना आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेला शिंदेचे मुख्यमंत्री झालेच, त्यांनी मान्यच केलं होतं, तो काही विषय नाहीये। पण आता नंतर आपण बघितलं संख्याबळ बघितलं तर मला असं वाटतं की त्याप्रमाणे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि हे एकनाथजींनी मान्य केलेलं आहे। यामध्ये आमच्यामध्ये कुठे दुमत नाहीये, कुठे दुमत नाहीये। त्यामुळे हा विषय आता मला कसा आला मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, एकनाथजी स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, दादा पण आहेत आणि राज्य अतिशय व्यवस्थितपणे चाललेलं आहे। कुठेही आमच्यामध्ये वादविवाद नाहीये, कुठेही आमच्यामध्ये एकमेकांमध्ये चढाओढ या खेळी नाहीये।